10 मिनिटात बनवलेला पनीर रोल. व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हालाही नक्की आवडेल. जय शंभू फ्रेंड्स, मी वैष्णवी शिवाज्ञ रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते. तर फ्रेंड्स, हॅपी न्यू इयर. तुम्हाला हे वर्ष खूप आनंदाचं जावो हे मी बाबाचरणी प्रार्थना करते. आणि फ्रेंड, मी हा व्हिडिओ खूप सकाळी सकाळी शूट करते. का तर मला रात्री प्रश्न पडला की उद्या पोरांच्या टिफिनला काय द्यावं, आणि हा प्रश्न मलाच पडत नाही, अशा खूप साऱ्या आयांना हा प्रश्न पडतो की उद्या पोरांच्या टिफिनला काय द्यावं. तर मी आज तुमच्यासाठी खूप सोपी रेसिपी घेऊन आली आहे, ती म्हणजे पनीर रोल. आणि तुमच्या पोरांना ही रेसिपी देखील खूप आवडेल. तुम्ही एकदा नक्की करून बघा. चला मग आपण आता रेसिपीकडे वळूयात. आता तुम्ही बघू शकतात, मी 250 ग्रॅम मैदा घेतलाय. त्यात थोडं मीठ घालून घेते. ते व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. एक पळी भरून तेल घालून घेते. ते देखील व्यवस्थित मिक्स करून घेतलंय. आता यामध्ये मी 1 वाटी भरून दूध घेतलंय. हे पूर्ण ऑप्शनल आहे. तुम्ही पूर्ण दुधातही भिजवू शकतात, नाहीतर दूध स्किप देखील करू शकतात. पूर्ण पाण्यात भिजलं तरी काही हरकत नाही, पण दूध घातल्याने डो हा सॉफ्ट होतो आणि पराठे हे खूप वेळ सॉफ्ट राहतात, म्हणून मी दूध घालून घेतलंय. आता थोडं थोडं पाणी टाकून आपण हा डो तयार करून घ्यायचा आहे. आता बाइंडिंग घ्यावी डोला म्हणून आपण थोडं तेल घालून घेणार आहोत आणि हा डो पूर्ण व्यवस्थित झाल्यानंतर ना त्याला थोडा आपण मसाज करून घ्यायचा आहे, जेणेकरून डो हा पटकन सॉफ्ट होईल. तुम्ही बघू शकतात. आता मी हा डो अर्धा तास झाकून ठेवणार आहे. हे बघा, असा झाला हा डो. आता त्याला झाकून ठेवायचं. आता मी एक मिडियम साईजचा कांदा घेतला आहे. त्याला उभा पातळ चिरून घ्यायचा आणि एक शिमला मिरची घेतली आहे. थोडी कोथिंबीर घेतलेली आहे. कांदा आणि शिमला मिरची आपल्याला उभी पातळ चिरून घ्यायची आहे आणि कोथिंबीर देखील बारीक चिरून घ्यायची आहे. बघू शकतात तुम्ही. आता मी हे सगळं चिरून झालेलं आहे. आता मी 250 ग्रॅम पनीर घेतलंय. त्याचे देखील छोटे छोटे क्यूब्स करून घ्यायचे आहेत. आता स्टफिंगचं सगळं साहित्य आपलं तयार झालं आहे. बघू शकता तुम्ही. आता आपल्याला छोटा लिंबू देखील यात घेऊन घ्यायचा आहे. आता मी एक कढई घेतली आहे. त्यात थोडं तेल तापून घ्यायचं आणि त्यावर कांदा हा फ्राय करायचा. गॅस आपल्याला फुलच ठेवायचा आहे, जेणेकरून कांदे हे क्रंची होतील. तर बघू शकतात तुम्ही. आता मी शिमला मिरची टाकून घेतली आहे. आता शिमला मिरची पण आपल्याला फुल गॅसवरच परतून घ्यायची आहे. आता थोडी कोथिंबीर देखील आपल्याला त्यात टाकून घ्यायची आहे. आता या स्टेजला आपल्याला थोडं तिखट घालून घ्यायचंय. मी 1 चमचा तिखट घालून घेतलंय. अर्धा चमचा मी गरम मसाला पावडर घेतलंय. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता आपल्याला हे पनीरचे जे क्यूब्स आहेत ते त्यात पूर्ण टाकून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित मिक्स करायचं. गॅस हा फुलच ठेवायचा, का तर ते क्रंची व्हायला पाहिजे. आता आपण थोडं चवीपुरतं मीठ घालून घेतलंय. बघू शकता तुम्ही किती छान दिसतंय. आता गॅस बंद करायचा. थोडं हळद पावडर घालून घेतलंय मी यात आणि वरून थोडी कोथिंबीर देखील घालून घेतलेली आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून गार होण्यासाठी आपल्याला ठेवून द्यायचंय. आता जो डो तयार करून घेतला होता त्याला अर्धा तास झालेला आहे. बघू शकतात तुम्ही तो किती सॉफ्ट तयार झालाय. आता त्याला थोडं मळून घ्यायचं आणि त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. बघू शकतात तुम्ही, मी इथे छोटे छोटे गोळे सगळे काढून घेतलेले आहेत. आता आपल्याला लाटण्यासाठी एक पाट हवंय. त्या पाटाला आपल्याला तेल लावून घ्यायचंय आणि आता पराठा हा लाटून घ्यायचा आहे. हे पराठे लाटायला खूप सोपे असतात आणि फास्ट लाटलेही जातात. बघू शकता तुम्ही किती छान आपलं पीठ हे डो आपला छान बनला होता, म्हणून
पीठ हे सॉफ्ट झालंय म्हणून पराठाही छान लाटला जात आहे. आता आपण हे पराठे सगळे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. मी सगळे पराठे लाटून घेतलेत. आता यांना आपल्याला एका ताव्यावरती व्यवस्थित शेकून घ्यायचे आहेत. एक एक पराठा आपल्याला पूर्ण दोघं साईडने छान असा शेकून घ्यायचा आहे. असेच आपण सगळे पराठे हे शेकून घेणार आहोत. सगळे पराठे आता आपले भाजून झालेले आहेत. आता हे घारी देखील झालेत. आपण स्टफिंग करायला घेऊयात. आता पनीरची स्टफिंग आधी खाली आपण टाकून घ्यायची. त्यावर थोडा कांदा घालून घ्यायचा. अशा पद्धतीने माझ्याकडे इथे थोडं चीज होतं ते देखील मी यात घालून घेतलेलं आहे. थोडी कोथिंबीर घालून घ्यायची. ही देखील ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असेल तर घाला. आता मी इथे थोडं केचप घालून घेते. रेड चिली सॉस घालून घेतलेला आहे. ग्रीन चिली सॉस देखील आपण यात थोडा घालून घ्यायचा. थोडा आता आपण यात मायोनीज घालून घ्यायचं. आता यावर आपल्याला थोडा चाट मसाला टाकून घ्यायचा आहे आणि लिंबू देखील पिळून घ्यायचा आहे. आता हे दोघे एजेस अशा पकडायच्या आणि फक्त त्याला सिम्पली फोल्ड करायचं. बस. आणि आता तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तुम्ही त्याचा उपयोग करू शकतात. मी हा साध्याच पेपराने फोल्ड करते. बघू शकतात तुम्ही. आणि खालची बाजू आपल्याला व्यवस्थित मध्ये दाबून घ्यायची आहे. आणि माझ्याकडे फॉइल पेपर देखील होता तर मी त्या फॉइल पेपर मध्ये रॅप करून घेत आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ही स्टेप स्किप करू शकतात. बघू शकतात किती सिंपल पद्धतीने हा तयार करून झालेला आहे. असेच आपल्याला आता सगळे रोल तयार करून घ्यायचे आहेत.
तुम्ही बघू शकता किती सोप्या पद्धतीने रोल सगळे मी करून घेतलेले आहेत ते. तर फ्रेंड्स, तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करून द्या, जेणेकरून माझे येणारे व्हिडिओ तुम्हाला दिसत राहतील. तर चला फ्रेंड्स, आता आपण पनीर रोल सर्व करून घेऊयात. बघू शकता किती छान दिसत आहेत ते. तर चला फ्रेंड्स, भेटूयात नवीन. बाय बाय.